हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास। तर आज माझी गुड मॉर्निंग झालेली आहे 5 वाजता आणि मी 5 वाजता फ्रेश वगैरे होऊन बसलेली आहे अभ्यासाला। तर आज मी सकाळीच GK GS हा जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे। तर जनरल नॉलेजचे व्हिडिओ म्हणजे चालू घडामोडीचे व्हिडिओ मी ऐकत असते डेली स्वयंपाक वगैरे बनवताना। तर GS हा जो टॉपिक आहे आपला, त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र हे सर्व घटक आपल्याला वाचायचे आहेत आणि मग ते एकदा का होईना आपल्या डोळ्याखालून ते गेले पाहिजेत, पूर्ण रिव्हिजन त्याची झाली पाहिजे। तर त्यामुळे मग मी हे वाचायला घेतलेलं आहे, कारण माझं GS हा जो टॉपिक आहे तो बराच पाठीमागे पडलेला आहे। तर त्यामुळे सकाळीच मग मी या विषयाकडे आज वळलेली आहे। तर कालच्या व्हिडिओवर मला बरेच कमेंट आलेले आहेत की एक्झाम कधी आहे। तर एक्झाम आपल्याला 10 जानेवारीच्या आसपास आपली एक्झाम असू शकते, 10 जानेवारीच्या नंतर मे बी। तर त्यामुळे आपल्याला तयारी त्या हिशोबाने करायची आहे आणि मी तरी सुरू केलेली आहे। तुम्ही पहा तुम्हाला कशी करायची आहे, कारण 10 जानेवारीच्या नंतर कधीही एक्झाम आपली डिक्लेअर होऊ शकते। अगोदरच डिक्लेअर होईल, पण 10 तारखेच्या नंतरची तारीख असेल, त्यामुळे तुम्हाला सांगते मी। तर त्या हिशोबाने मग मी 25 दिवस असं म्हटलेलं होतं, कालच्या व्हिडिओचं टायटल पाहिलेलं आहे तुम्ही ते। तर त्या हिशोबाने तुम्हीसुद्धा गाफील राहू नका, चांगला अभ्यास करा। आणि काल गणिताचे महत्त्वाचे टॉपिक तर कोणते कोणते आहेत ते तुम्हाला सांगायला विचारलेलं मला बऱ्याच जणींनी की कोणते तुम्ही गेले ते। तर मी संख्या व संख्येचे प्रकार जे आहेत हा चॅप्टर पूर्ण व्यवस्थित करून घेतलेला आहे। त्यानंतर लसावी मसावी, त्यानंतर तुम्हाला सांगते काळकाम वेग, वेग वेळ अंतर, त्यानंतर गुणोत्तर प्रमाण, वयवारी, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि महत्त्व मापन। त्यानंतर आपले भूमितीमधले काही टॉपिक आहेत, जसं की वर्तुळ आहे, चौरस, चौकोन, आणि आपल्याला त्यावरती सुद्धा पृष्ठफळ काढा, घनफळ काढा किंवा क्षेत्रफळ काढा, ह्याशी परिमिती काढा, हे असे प्रश्न येत असतात। मग ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे। बाकी मी जास्त डीपमध्ये गेलेली नाही आहे, एवढेच प्रकरणं जे आहेत त्यांचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि आता त्यांचीच रिव्हिजनसुद्धा करत आहे। बाकी काही प्रश्नपत्रिका आपण सोडू त्यावेळेस बाकीच्या आपल्या प्रश्नांचं सुद्धा हे होत असतं, रिव्हिजन होत असते आणि ते प्रश्न आपण सोडवत असतो। त्यामुळे एकदा प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सोडवायच्या आहेत। मग त्यामुळे काय होतं ना की आपल्याला कळतं की एक्झाममध्ये नक्की कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत। आणि बुद्धिमत्तेचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बुद्धिमत्तेमध्ये कुठलाही टॉपिक पाठीमागे सोडायचा नाही, भले तो कितीही सोपा असू द्या। कारण की आपल्याला हे ICDSच्या एक्झाममध्ये ना बुद्धिमत्तेवरती जास्त भर दिलेला असतो। आता यावेळी प्रश्नपत्रिका कशी असेल ते सांगता येत नाही, पण या अगोदरच्या सरळ सेवेने अंगणवाडी सुपरवायझरचे जे पेपर झालेत ना, त्यामध्ये 25-25-25 या पद्धतीचा क्रायटेरिया होता आणि याच वेळेस त्यांनी बदलवलेला आहे। आणि GK 20, त्यानंतर मॅथ्स रिझनिंग 20, त्यानंतर ICDS 20, पोषण 10 मार्क, संगणक 10 मार्क, मराठी इंग्रजी 10-10 मार्क, या पद्धतीचा क्रायटेरिया त्यांनी पहिल्यांदाच असा सरळ सेवेने भरतीसाठी केलेला आहे। यापूर्वी अंतर्गतसाठी असा क्रायटेरिया होता। त्यामुळे पाहूयात कशी प्रश्नपत्रिका येते, पण आपण त्या हिशोबाने व्यवस्थित आपला अभ्यास चालू ठेवूयात। तुम्हीसुद्धा चांगली तयारी करा। तर मी आज ना सकाळी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे GS GKचं वाचलेलं होतं। त्यानंतर दुपारी मग मी पुन्हा एकदा बुद्धिमत्तेचे माझे काही घटक पाठीमागे राहिलेले आहेत ते सोडवले। त्यानंतर मग ICDSचं वाचलेलं आहे, मराठीचे 1-2 चॅप्टर वाचलेले आहेत आणि त्यानंतर मग रात्री सगळे स्वयंपाक वगैरे कामं आवरल्याच्यानंतर मी पुन्हा एकदा गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेल्या आहेत। पाहू शकता ही वही, या वहीमध्ये प्रश्नपत्रिका मला माझ्या मिस्टरांनी काढून दिलेल्या होत्या 2019मध्ये, जेव्हा मी तलाठीच्या एक्झामला बसली होती। तेवढी एकच एक्झाम मी आत्तापर्यंत दिलेली आहे। त्यामुळे परंतु मला या प्रश्नपत्रिकांचा तेव्हासुद्धा बराच फायदा झाला होता। तेव्हा मला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क जवळपास मिळाले होते। 25 पैकी माझे 23 प्रश्न तेव्हा बरोबर आलेले होते गणिताचे। तर तेव्हा मला GK GS हा जो टॉपिक आहे यामध्येच मी प्रश्न माझे बरेचसे चुकलेले होते आणि इंग्रजीला सुद्धा मी थोडासा मार खाल्लेला होता, त्यामुळे माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं। तर पाहूया, यावेळी मी चांगली तयारी करत आहे, सगळं काही मॅनेज करून तयारी करायचं माझं प्रयत्न आहे। आता मध्येच माझे MSWचे सुद्धा एक्झाम आहेत, त्याचासुद्धा मला अभ्यास करायचा आहे। पाहूयात आता